वसंतराव देशमुख मागच्या 3 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आलेलं नवीन नाव 3 दिवस मागे गेलं तर वसंतराव देशमुख राज्यामध्ये फारसे कोणाला माहिती नव्हते, पण आता ते चर्चेत आलेत ते त्यांच्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे। त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं। माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या व्यासपीठावरच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं संगमनेर विधानसभा मतदारसंघातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। थोरात विरुद्ध विखे संघर्षाला नवीन वळणही मिळालं। जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यापासून वसंतराव देशमुख हे फरार होते। 2 दिवसांपासून पोलीस त्यांचा शोधही घेत होते, पण त्यांचा थांग पत्ता लागत नव्हता। अखेर संगमनेर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं वसंतराव देशमुखांना अटक केली आहे। त्यांना पुणे जिल्ह्यातनं ताब्यात घेण्यात आलेलं असून पुढचा तपास संगमनेरला केला जाणार आहे। पोलिसांनी त्यांच्यासह एकूण 11 जणांविरोधात 4 गुन्हे दाखल केलेत। आता या सगळ्या प्रकरणाचा तपास पोलीस करतीलच, पण अशा प्रकारे वक्तव्य करण्याची देशमुखांची ही काही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी त्यांनी अनेकदा अशा प्रकारे थोरात कुटुंबियावर हल्ला केलाय। थोरातांच्या 3 पिढ्यांसोबत देशमुखांचा वाद राहिलाय। मागच्या 35 वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे, पण थोरात विरुद्ध देशमुख ठिणगी नेमकी कधी पडली होती, याला कारण काय होतं? हा वाद पुढे कसा वाढत गेला, समजून घेऊयात थोरात विरुद्ध देशमुख संघर्षाचा सगळा इतिहास। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। तर नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे। दोन्ही कुटुंबांमध्ये 3 पिढ्यांपासून हा संघर्ष सुरू आहे। नगर जिल्ह्यातल्या वर्चस्वातनं बाळासाहेब विखे पाटील आणि भाऊसाहेब थोरात यांच्यात वादाची ठिणगी पडली होती। अनेक वर्ष हा वाद सुरू होता। आता हे दोन्ही नेते हयात नाहीयेत, पण हा कौटुंबिक संघर्ष दुसऱ्या पिढीत मात्र ट्रान्सफर झाला। गेल्या काही वर्षांपासून दुसऱ्या पिढीचे राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्ये वाद बघायला मिळतोय। या दोन्ही नेत्यांनी एकाच पक्षात काम केलं, पण त्यांचं कधी एकमेकांसोबत पटलं नाही। आता हाच संघर्ष तिसऱ्या पिढीत म्हणजे सुजय विखे आणि जयश्री थोरात यांच्या रूपाने ट्रान्सफर झाल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष सुरू असतानाच वसंतराव देशमुख हा एलिमेंट सुद्धा कायमच थोरात कुटुंबाच्या विरोधात राहिलाय। आता देशमुखांनी जयश्री थोरातांवर अत्यंत अश्लाघ्य आणि गलिच्छ शब्दात टीका केली असली तरी या वादाची ठिणगी पडली होती ती 1989 मध्ये। कारण ठरलं होतं संगमनेर साखर कारखान्याची निवडणूक। तर तो काळ होता 1984चा। या काळात नगर जिल्ह्यात सहकार चळवळ रुजत होती। विविध सहकारी बँका आणि साखर कारखाने उदयाला येत होते। लोकसमूहातनं शेअर गोळा करत या संस्था उभारल्या जात होत्या। याच वर्षी संगमनेरमध्ये सुद्धा संगमनेर सहकारी साखर कारखाना याची स्थापना करण्यात आलेली। हा कारखाना उभारण्यात मोलाचा वाटा उचलला होता तो म्हणजे माजी मंत्री आणि सहकार नेते बीजी खताळ पाटील यांनी। त्यांनी गावोगावी जात शेतकऱ्यांना संघटित केलं, शेअर्स गोळा केले आणि सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली। या कारखान्याच्या उभारणीत खताळ पाटील यांचं योगदान मोठं असलं तरी नंतरच्या काही काळातच त्यांचं या कारखान्यावरचं वर्चस्व हे कमी व्हायला लागलं। कारखान्याच्या सगळ्या दोऱ्या स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या हातात गेल्या। थोरात गटानं सुद्धा कारखान्यावर चांगलंच वर्चस्व प्रस्थापित केलं। त्यानंतर संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध खताळ यांच्यात खटके उडायला लागले। याच वादातनं वसंतराव देशमुख विरुद्ध भाऊसाहेब थोरात अशा नव्या वादाला तोंड फुटल्याचं नगरमध्ये सांगितलं जातं। आता या वादाला नेमकं तोंड कसं फुटलं ते सुद्धा समजून घेऊया। तर झालं असं की 1989 मध्ये संगमनेर सहकारी कारखान्याची सर्वसाधारण सभा पार पडत होती। जानकी अण्णा काजळे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते। तेव्हा सभागृहात थोरात गट आणि खताळ गट उपस्थित होते। सत्ताधारी आणि विरोधक सगळे स्टेजवर बसले होते। यावेळी खताळ गटात वसंतराव देशमुख यांचा समावेश होता। सभागृहात एका पाठोपाठ एक अशी सगळ्यांची भाषणं पार पडत होती। यावेळी माईक आला तो वसंतराव देशमुख यांच्याकडे। तेव्हा त्यांनी भाऊसाहेब थोरातांवर टीका करायला सुरुवात केली। सभागृहात पुरता गोंधळ झाला। यावेळी संतापलेल्या जानकी अण्णा काजळे यांनी स्टेजवरच वसंतराव देशमुख यांना मारहाण केल्याचं सांगितलं जातं। थोरातांचे कार्यकर्ते सुद्धा देशमुखांवर धावून गेले। इतनच खऱ्या अर्थानं देशमुख विरुद्ध थोरात असा कट्टर संघर्षाचा इतिहास हा चालू झाला। आता मागच्या 35 वर्षांपासून ते थोरातांच्या विरोधातच काम करत राहिलेत हे नगर जिल्ह्याला ठाऊक आहे। त्यानंतरच 1989 सालीच आणखी एक घटना घडली। तेव्हा संगमनेर साखर कारखान्याची निवडणूक लागलेली। त्यावेळी भाऊसाहेब थोरातांच्या विरोधातलं पॅनल म्हणून खताळ गटाकडनं दत्तात्रय देशमुख, दशरथ सावंत, कारभारी कडलग आणि वसंत देशमुख असे काही लोक होते। प्रचारानं चांगला जोर धरला होता। दोन्ही बाजूंना आरोप प्रत्यारोप हे चालू झाले होते।
अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा दोन्ही गटात चांगला संघर्ष बघायला मिळत होता. मतदानाच्या दिवशी सकाळी कारभारी कडलक यांच्यासोबत भाऊसाहेब थोरात यांची बाचाबाची झाली होती. तेव्हा वसंतराव देशमुख सुद्धा तिथंच उपस्थित होते. या वादामध्ये वसंतराव देशमुखांची काय भूमिका होती, घटनास्थळी काय झालं, त्यांना मारहाण झाली का, याची माहिती मिळत नसली तरी या वादानंतर वसंतराव देशमुख थेट दवाखान्यात गेले. सगळ्या अंगाला प्लास्टर केलं आणि बँडेज लावलेल्या अवस्थेत बूथवर जाऊन थांबले असं सांगितलं जातं. भाऊसाहेब थोरातांनी आपल्याला मारहाण केल्याचा कांगावा त्यांनी केल्याचं सांगितलं जातं. या निवडणुकीत विरोधी गटाचा एकही सदस्य निवडून आला नव्हता. सगळं पॅनल भाऊसाहेब थोरात यांचंच निवडून आलं होतं. पुढच्या काळात वसंतराव देशमुख आणि भाऊसाहेब थोरात यांचं मनोमिलन सुद्धा झालं होतं. थोरातांनी त्यांना संगमनेर कारखान्यावर संचालक म्हणून ही संधी दिली होती. पण हेच मनोमिलन फार काही टिकलं नाही हे सुद्धा तितकंच खरंय. पण याच काळात संगमनेर तालुक्याला लागून असलेल्या राहाता तालुक्यात एक नवं नेतृत्व उदयाला आलं होतं. ते म्हणजे बाळासाहेब विखे पाटील. बाळासाहेब विखे पाटील हे राजकारणात येण्याआधीच त्यांचे वडील विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार क्षेत्रात मोठं नाव कमावलं होतं. त्यांनी 1950 मध्ये आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सुरू केला होता. सहकार क्षेत्रातलं मोठं प्रस्थ बनून सुद्धा त्यांनी राजकारणात येणं टाळलं होतं. पण बाळासाहेब विखे पाटील हे राजकारणात आल्यानंतर पुढे जात ते भाऊसाहेब थोरातांचे कट्टर विरोधक बनले. दरम्यान नगर जिल्ह्यातली खताळ पाटील यांची ताकद तेव्हा कमी झाली होती. त्यामुळे वसंतराव देशमुख आता विखे पाटलांच्या आश्रयाला गेले. आता खताळांकडनं विखे पाटलांकडे आलेले वसंतराव देशमुख तेव्हापासून विखे पाटलांसोबतच काम करतात. विखे पाटील कुटुंब ज्या पक्षात जातं त्या पक्षासोबत वसंतराव देशमुख काम करतात. थोडक्यात वसंतराव देशमुख आधी खताळ आणि आता विखे पाटील कुटुंबाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करताना दिसतात. राज्यात विखे विरुद्ध थोरात असा वाद सुरू असताना देशमुखांनी वैयक्तिक पातळीवर थोरातांबद्दलचं वैरत्व हे जपल्याचं दिसतं. 2014 मध्ये सुद्धा थोरात विरुद्ध वसंत देशमुख असा वाद झाला होता. त्यावेळी राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात दोघं सुद्धा काँग्रेस पक्षात होते. तेव्हा संगमनेरच्या स्वागत लॉन्समध्ये कार्यकर्त्यांचा एक मेळावा पार पडलेला. या कार्यक्रमाला पक्ष निरीक्षक म्हणून हेमंत उगले उपस्थित होते. विखेंचे निष्ठावंत म्हणून देशमुख सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात वसंत देशमुखांनी गोंधळ घातला. माईक हाती आल्यावर त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावरती टीका केली. तेव्हा लोक देशमुखांना समजून सांगत होते, पण त्यांनी कुणाचंच ऐकलं नाही. या गोंधळानंतर संतापलेल्या थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी देशमुखांना मारहाण केली होती असं सांगितलं जातं. मागच्या 10 वर्षात वसंतराव देशमुख सक्रिय राजकारणातनं साईडलाईन झाले होते. पण आता सुजय विखेंनी संगमनेरमध्ये मोर्चे बांधणी सुरू केल्यानंतर वसंतराव देशमुख सुद्धा पुन्हा ऍक्टिव्ह झाले. शुक्रवारी 25 ऑक्टोबरला सुजय विखेंचा धांदरफळ खुर्द इथं कार्यक्रम पार पडला. धांदरफळचे रहिवासी असणारे वसंतराव देशमुख कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. पण यावेळी त्यांनी पुन्हा एकदा थोरात कुटुंबाला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जयश्री थोरातांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आणि पुन्हा नव्यानं विखे विरुद्ध थोरात आणि थोरात विरुद्ध देशमुख या संघर्षाला सुरुवात झाली. आता या सगळ्यामध्ये वसंत देशमुख यांच्यावर नेमकी काय कारवाई होते, जयश्री थोरात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण थोरात विरुद्ध देशमुख यांच्या या संघर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि यासारख्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.